Two tuning fork have frequency 380 Hz and 384 Hz. ओके, तर दोन ट्युनिंग फोर्क दिलेले आहे आणि त्याची फ्रिक्वेन्सी, तर पहिल्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आपण या ठिकाणी राईट करू 380 हर्ट्स एवढी दिलेली आहे N1. आणि आता N2 घेणार. N2 दिलेलं आहे तुम्हाला 384 हर्ट्स एवढी दिलेली आहे. तर दोन फ्रिक्वेन्सीज आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहे रिस्पेक्टिवली. वेन दे आर साऊंडेड टुगेदर दे प्रोड्यूस 4 बीट्स पर सेकंड. जेव्हा हे दोन्ही साऊंड करणारे टुगेदर, तर त्या केसमध्ये 4 बीट्स या ठिकाणी काय होणार तर प्रोड्यूस होणार आहे. मग नंबर ऑफ बीट्स आपण कॅपिटल एनने रिप्रेझेंट करू, फ्रिक्वेन्सी ऑफ बीट, आणि ती किती असणार 4 बीट्स पर सेकंद एवढी काय झाली तर आपली फ्रिक्वेन्सी. द टाईम ड्युरेशन बिटवीन मॅक्झिमम साऊंड अँड नेक्स्ट कॉन्जुगेटिव्ह मिनिमम साऊंड इज. तर आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स फाईंड करायचं आहे. ओके, ड्युरेशन फाईंड करायचं आहे, ड्युरेशन फाईंड करायचं आहे कशामध्ये, मॅक्झिमम साऊंड आणि नेक्स्ट कॉन्जुगेटिव्ह मिनिमम साऊंडसाठी. ओके, आणि त्याच्यातलं जे टाईम असतं ते किती असतं T/2 इतकं अर्धा टाईम राहतं. तर हा क्वेश्चन 2024 लावला होता. याच्या ए ऑप्शन आहे 1/2, बी ऑप्शन आहे 1/4, सी ऑप्शन आहे 1/8 आणि लास्ट डी ऑप्शन आहे 1/60. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या केसमध्ये बघितलं तर N1 आणि N2 जर बघितलं, N2 मोठा आहे आणि N1 छोटा आहे. मग आपलं फ्रिक्वेन्सी ऑफ बीट जो असणार आहे तर तो काय करता येईल आपल्याला, या दोघांची सबट्रॅक्शन. त्याच्याआधी आपण काय करू तर टाईम पिरियड या ठिकाणी काय करणार तर फाईंड करणार आहे. टाईम पिरियड ऑफ बीट इज गिवन बाय, तर टाईम पिरियड जर घेतला तर टी असतो रेसिप्रोकल ऑफ बीट असेल. ओके, मग टी इज इक्वल टू काय भेटेल तर आपल्याला 1/, आता N कोणता मोठा आहे तर N2 मोठा आहे. मग N1 नका करू, तर एक काम करू, आता याला चेंज करू, N2 मायनस आपल्याला N1, कारण N2 मोठा आहे तर N2 मायनस का असेल तर N1. ओके, मग टी इज इक्वल टू N2 दिलेला आपल्याला 384, त्यातून मायनस करायचं आहे 380. ओके, 384 मायनस 380 किती होणार आहे तर 4, म्हणजे टी इज इक्वल टू 1/4 हा का आपला तर टाईम पिरियड झाला सेकंदमध्ये. पण आपल्याला मॅक्झिमम साऊंड आणि मिनिमम साऊंडमधलं टाईम सांगितलेला आहे, मग तो किती असणार तर T/2 इतका असणार. ओके, देअरफोर T/2 इज इक्वल टू 1/4 आणि अपर 2 झाला, 2 4 किती 8, म्हणजे 1 किती 8 सेकंद एवढं काय असणार तर टाईम लागेल. ओके, मग या ठिकाणी आपलं जे फायनल आन्सर आहे तर ते ऑप्शन असेल टी, म्हणजे टाईम टेकन फॉर मॅक्झिमम साऊंड अँड नेक्स्ट कॉन्झिक्युटिव्ह साऊंड इज 1/8 सेकंद. ओके, तर या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच झालेला आहे. मग या क्वेश्चनचं जे करेक्ट आन्सर असणार ते ऑप्शन सी. मग टाईम जे असणार ते राहील आपलं 1/8 सेकंद एवढं टाईम.